मम्मी, ए मम्मी, काय ग जेडे? माझं बायोडेटा कुठे आहे ग? हाय की. हा, तर तेवढा अजिंक्यांना दे नंतर. आणि हा फोटो कुठला पाठवूया ग? हा, तो शीतलच्या सुपारीत नेसलेल्या साडीवरचा पाठवूया का? तो चांगला आहे. वैभव अजिंक्य, तुम्ही बघितलाय का तो फोटो? नाही. नाही? बरं थांबा, मी दाखवते. यो बघा, चांगला आहे का? हा, बर, मी पाठवते तुम्हाला. ठीक आहे. आणि तो फोटो आणि बायोडेटा तेवढा सगळ्यांना पाठवा. वय. जीजे, आता हिनं लग्न करायचं ठरवलंयस ना, तर आपण दोन्ही लग्न एकाच मांडवात करू. समाधान्या, अक्षी माझ्या मनातलं बोललास बघ. आपण असंच करूया. नाही, नाही म्हणजे दोन्ही लग्न एकत्र नाहीत करायची. माझं लग्न अजिंक्यांच्या आधीच झालं पाहिजे, म्हणजे मला त्यांच्या लग्नात मिरवता येईल. अगं पण एका पाठोपाठ लग्न कशी करायची? पप्पा, आता कसं करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. आता मी काय सांगणार ना तुम्हाला. पण अजिंक्यांच्या आधी माझंच लग्न व्हायला पाहिजे. आता एका मांडवात लग्न करायचे नाहीत, मग करायचं काय? आजा, तुझं लग्न आपण आठवडाभर पुढे ढकललं तर चालेल का तुला? हा, तू म्हणशील तसं मला चालेल. अरे समाधान्या, लग्नानंतर त्याला वेळ नको का मिळायला? जीजे, मला कायच हरकत नाही, चालेल मला. ठीक आहे, आपण आठवडाभरानंतरचा मुहूर्त बघू. अरे पण आपण नुसतं बोलून काय करायचं? शीतलच्या घरात जाऊन सांगितलं पाहिजे. त्यांना पटतंय का बघ. होय, मी लोगोलत तिकडेच जातो. त्यांच्या घरात तर तयारी बी झाली असेल. पुष्पे, शर्ट आण माझा. शितले, म्हणलं होतं का नाही अजिंक्यांना तुला इतक्या सहजासहजी मिळवू देणार नाही. आप्पाचं हे मत मला तरी काय पटलेलं नाही. एवढ्या गडबडीत निर्णय घ्यायची काय गरज होती का? अरे ठीक आहे, आता त्याला वाटतंय दुबईला जावं, तर आपण नाही म्हणून काय उपयोग आहे? आणि तसं बी तिकडे जर चांगलं काम मिळतंय तर काय अडचण आहे? म्हणजे मला बी आधी पटलेलं नव्हतं, पण म्हणलं ठीक आहे. झालं का पंखा? एक मिनिट. आता शेतकीचं लग्न आलं 4 दिवसावर. लग्न करून गेला असतं तर काय बिघडलं असतं वे? एवढ्या गडबडीत जायची काय गरज होती? अरे पण आत्ता तिकडे कामाच्या जागा निघाल्या, नंतर काम नसल्यावर काय जाऊन उपयोग आहे? दुसरं एखादा काम बघितलं असतं. ठीक आहे, आता जायचंय म्हणतो तर जाऊ दे की. उगाच नंतर त्याच्या मनाला रुख रुख लागून राहायची. जिटू, अरे तुला ते हॉलचं बघायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? हो, तारीख फिक्स करून आलोय आणि 15,000 ऍडव्हान्स बी दिलाय. हा, आणि आप्पाला ते पत्रिकांचं सांगितलं होतं, त्याचं काय सांगितलं का त्यानं? सॅम्पल एक पत्रिका पाठवली, काय बदल असतील तर कळवायला सांगितले. बर. शीतल, तू बघितलीस का पत्रिका? होय, चांगली आहे पत्रिका. हा, बर. आप्पाला सांगा ऑर्डर द्यायला. काय हो, कुणीकडं? कुठं नाही, हाय इथंच. बर, फक्त बाहेर उन्हात जाऊ नका. होय. नाना, समाधान. समाधान, अरे ये बस.
उषा, ए उषा, हा अगं पाणी आण, समाधान आलाय. आले. काय म्हणते तयारी? झाल्या का पत्रिका बित्रिका छापून? पाणी. ते चहाचं बघा की तेवढं. सांगितलं नीलमला. बर. नाना, मला लग्नाबद्दलच एक बोलायचं होतं. बोल की मग. नाही म्हणजे कळतंय मला की मी असं बोलणं चुकीचं आहे. तुमची तयारी जवळपास झाली असणार आहे. समाधान, जे काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. चल. नाना, आपण आजात आणि शितलीचं लग्न आठवडाभर पुढे ढकलूयात का? का रे? म्हणजे आजाच्या आधी जयडीचं लग्न करायचं होतं ना, म्हणून. जयश्रीचं लग्न आणि एवढ्या गडबडीनं? होय. काय की आजाला परत 6 महिने सुट्टी नाही, मग त्याला लग्नाला यायला जमणार नाही, म्हणून जरा गडबड करत होतो. अहो मग त्यासाठी लग्न पुढे ढकलायची काय गरज आहे? दोन्ही लग्न एकाच मांडवात करू की. अहो आम्ही बी तेच म्हणत होतो वहिनी, पण कसं आहे की जयडीला आजाच्या लग्नात मिरवायचंय आणि दोन्ही लग्न एकत्र केली तर तिला तसं करता येणार नाही, म्हणून ती नाही म्हणती. बर, मुलगा कोण आहे? मुलगा अजून बघायचा आहे. काय? नाही म्हणजे बघायला चालू केलंय आम्ही आता. अहो मुलगा बघण्यापासून तयारी आहे तर मग एवढी गडबड का करताय? समाधान, अरे काय अडचण आहे का? नाही ना, काय अडचण नाही. फक्त जयडीची इच्छा आहे की अजिंक्य लग्नात पाहिजे आणि त्याला तर सुट्टी मिळणार नाही, आणि एकत्र लग्न घेतलं तर तिला तसं मिरवता येणार नाही, म्हणून ती नग म्हणती. ठीक आहे, कधी करायचं डोक्यात आहे तुझ्या? 1 आठवड्याभरानंतरची तारीख काढूयात. बर, चालेल. माफ करा नाना, मला कळतंय मी असं ऐनवेळी येऊन लग्न पुढे ढकलायचं म्हणजे अवघड आहे, पण माझा इलाज नाही हो. अरे असू दे. हे बघ, पुढचा एखादा मुहूर्त बघू आणि त्या तारखेला करून टाकू लगीन. मी बघतो मुहूर्त आणि तसं कळवतो तुम्हाला. चालेल. येऊ का मी? ये. आपण चहा तसंच आहे की. राहू द्या, येतो नाना. रामकृष्ण हरी.